सुप्रभात आणि नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. भावशेखर ही आपली मालिका संपल्यानंतर काही काळ विश्रांती घेण्यासारखा भाग झाला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांची सुरुवातीलाच क्षमा मागतो. आणि आता 2025 या नवीन कॅलेंडर वर्षामध्ये नव्या जोमानं नव्या उत्साहानं पुन्हा एकदा आपण आता बाजार गप्पांना सुरुवात करू. बाजार गप्पांच्या या भागाचा आपला विषय 90 तास. 90 तास हा शब्दप्रयोग आता आपल्या देशामध्ये खूप वेगळ्या कारणानं प्रचलित झालाय. आता तो प्रसिद्ध झालाय, सुप्रसिद्ध झालाय का कुप्रसिद्ध झालाय मला माहिती नाही. पण 90 तास हा शब्दप्रयोग आता आपल्या देशामध्ये प्रचलित व्हायचं कारण म्हणजे लार्सन टुब्रोचे प्रमुख त्यांनी असं आता जाहीर केलं. खरं सांगायचं म्हणजे जाहीर केलेलं नाही. ती त्यांच्या कंपनीची एक अंतर्गत मीटिंग होती. कळत न कळत त्या मीटिंगचा एक भाग सार्वजनिक माध्यमांमधनं, समाज माध्यमांमधनं प्रसारित झाला आणि त्यात ते आपल्या सहकार्यांना तिथं असं म्हणाले की आता खरं सांगायचं म्हणजे प्रत्येकानं आपल्याला आठवड्यामध्ये 90 तास काम करण्याची आवश्यकता आहे. आणि ते डिस्कशन, ती चर्चा इतकी अंतर्गत होती की आपण अनौपचारिक चर्चेमध्ये जसं विधान करावं तशा पद्धतीचं ते विधान त्या सर्वोच्च पदावरच्या अधिकाऱ्यानं आपल्या सहकार्यांबरोबर केलेलं आहे. अशा पद्धतीचं विधान ते सार्वजनिक माध्यमात करतील अशी सुतरामही शक्यता नाही. कारण तसं कल्चर, तशी कार्यसंस्कृती ना लार्सन टुब्रोची आहे ना त्या अध्यक्षांची आहे. त्यामुळे त्या विधानावरनं तरी खरं सांगायचं म्हणजे आपण हे लक्षात घ्यायला हवं होतं की ते अनौपचारिक चर्चेतलं अनौपचारिक विधान आहे. पण ते विधान असं होतं की लार्सन टुब्रोकडे आता असलेल्या ऑर्डर्स याचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला 90 तास काम करावं लागेल. आपल्या देशातले कायदे असं सांगतात की जास्तीत जास्त 48 तास आठवड्यामध्ये आपल्याला काम करावं लागतं. आणि त्या 48 तासांमध्ये सुद्धा आपल्याला काही विशिष्ट सोयी सवलती आपल्या आपल्या कंपनीला, ऑफिसला आपल्याला द्याव्या लागतात. त्यामुळे 48 तास हा जणू काही एक सॅक्रोसॅन्क्ट विषय असावा अशा पद्धतीनं आपण त्या वर्किंग आवर्स कडे पाहिलाय. अगदी मोकळेपणाने सांगतो, ना मला लार्सन टुब्रोच्या अध्यक्षांची बाजू घ्यायची पण ना मला त्यांच्यावर टीका करायची. आपण त्यांनी 90 तास असं त्याला एक संख्या दिली म्हणून जर आपण भुवयावर करणार असू आणि उगाच काहीतरी आक्रस्ताळेपणा करणार असू तर आपण मोकळेपणाने याचा विचार करूया की नाही की या गोष्टीचे नेमके काय आणि कसे परिणाम होतील. हे 90 तास म्हणण्यामागे नेमकी कारणं काय आहेत. आपण इतका गमतीचा विचार करतोय की लार्सन टुब्रोच्या अध्यक्षांनी आता आपण 90 तास काम केलं पाहिजे असं विधान जेव्हा समाज माध्यमात प्रसारित झालं त्याच्यावरची एक प्रतिक्रिया, एक अभिप्राय असा होता की लार्सन टुब्रोच्या शेअर्सचे बाजारभावही आता खालती येतील का. मला मान्य आहे की शेअर बाजारात बाजारभाव ठरताना अनेकदा अनेक बादरायण संबंध जोडले जातात. कावळा बसायला आणि फांदी तुटायला म्हणावं असं हे विधान समाज माध्यमांमध्ये जारी होत असतानाच आपल्या देशाच्या शेअर बाजाराचे निर्देशांक, मग तो BSE सेन्सेक्स असू दे किंवा NSE निफ्टी असू दे, हे खालती येत होते. आणि ओल्याबरोबर सुखही जळतं या न्यायानं लार्सन टुब्रोच्या शेअर्सचेही बाजारभाव हे त्याच्या बरोबरीनं खालती आलेले आहेत. आणि मग त्यामुळे समाज माध्यमांमध्ये आणखीन एक चर्चा सुरू झाली की बघा आम्ही म्हणत होतो 90 तास आणि लार्सन टुब्रोचे बाजारभाव खाली येण्याचा संबंध आहे. मोकळेपणाने सांगायचं तर गेली 40 वर्ष मी आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित आहे. जागतिक अर्थकारण, जागतिक राजकारण, जागतिक शेअर बाजार, जागतिक गुंतवणूक क्षेत्र याचा यथाशक्ती यथामती वेध घेण्याचा माझा सातत्यानं प्रयत्न सुरू असतो. आणि मला मोकळेपणाने असं वाटतं की ही बोला फुलाची गाठ आहे. ते 90 तास आणि लार्सन टुब्रोचे शेअर चे बाजारभाव खाली येणं याचा काहीही संबंध नाही. खरं सांगायचं म्हणजे माझ्या लेखांमध्ये, माझ्या पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन मध्ये मी तेव्हापासून सांगतोय की अशा खाली आलेल्या भावानं मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून लार्सन टुब्रोचे शेअर घ्या. एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की जी काही अडचण आहे ती लार्सन टुब्रोच्या अध्यक्षांच्या मतावरती आहे. तीच मुळात असावी की नसावी हा विषय आहे. पण चर्चेसाठी जर विषय मान्य केलं की तो त्याचं जर कारण आहे तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यानं केलेली घोषणा ही घोषणा नाहीये, ही सूचना आहे. हा चर्चेचा मुद्दा आहे. लार्सन टुब्रोनं असा नियम अधिकृतपणानं जारी केलेला नाही.
असा नियम जारी केल्यामुळे लार्सन टुब्रो मधल्या कोणत्याही कर्मचाऱ्यानं आजपर्यंत लार्सन टुब्रोतली नोकरी सोडलेली नाही. म्हणजे जी नोटीसच निघाली नाही त्याची चर्चा किती करणार. एक गोष्ट लक्षात घेऊ की या घोषणेमुळे किंवा या घोषणेच्या आधी किंवा या घोषणेच्या नंतर लार्सन टुब्रो या कंपनीच्या कामगिरीमध्ये कधीही कोणताही नकारात्मक फरक पडलेला नाही. त्यामुळे ज्याला आपण ऑलवेज डिस्काउंटिंग द फ्युचर या बाजाराच्या भावाचा जरी विचार केला, स्वभावाचा जरी विचार केला, तरी ती घोषणा किंवा ते विधान आणि लार्सन टुब्रोच्या शेअर्सचे बाजारभाव याचा काहीही संबंध नाही. याला असलेला एक पूर्वासुरी लक्षात घेण्याजोगा आहे. काही वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये सत्यमचे घोटाळा गाजला होता. नंतरच्या काळामध्ये ते सत्यम ही कंपनी एमटेकनं विकत घेतली. ज्या वेळेला सत्यम ही कंपनी एमटेक आता विकत घेणार, महिंद्रा टेक्नॉलॉजी विकत घेणार हे जाहीर झालं, तेव्हापासून मी सांगत होतो की आता एमटेकचे शेअर्स जरूर घ्या, सत्यमचे शेअर्स असतील तर विकू नका. याचं कारण असं होतं की सत्यमचा जो घोटाळा होता तो सत्यमच्या क्लायंट सर्व्हिसमध्ये किंवा क्लायंट प्रॉडक्टमध्ये नव्हता. अशा पद्धतीनं ग्राहकांना सेवा देऊन त्या सेवांचे पैसे मिळवून जे काही पैसे जमा झाले होते त्याच्या इन्व्हेस्टमेंट मधला बॅलन्स शीटच्या स्वरूपाचा सत्यम मधला घोटाळा होता. सत्यमचं सॉफ्टवेअर प्रॉडक्ट, त्याचं सर्व्हिसिंग याच्याबद्दल सत्यमचा कोणताही ग्राहक नाराज नव्हता आणि त्यामुळे एमटेकनं सत्यम घेतल्यानंतर सत्यम आणि पर्यायानं एमटेकच्या शेअरचे बाजारभाव वाढले. हा इतिहास आहे. अगदी असंच आत्ता लार्सन टुब्रोच्या शेअर बद्दल होऊ शकतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या वेळेला लार्सन टुब्रोचे प्रमुख असं म्हणतात की 90 तास काम केलं पाहिजे, याची सुरुवात किंवा हे अशा पद्धतीचं पहिलं विधान नाहीये. याच्या आधी इन्फोसिसच्या नारायण मूर्तींनीही आपल्या देशातली गरज लक्षात घेता आता आपण 70 तास काम करण्याची आवश्यकता आहे असं म्हटलंय. इथे एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की आपल्या देशामध्ये निवृत्ती वयाची अट आहे. अशा पद्धतीची निवृत्ती वयाची अट नसलेले देश आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचं आपण जेव्हा कौतुक करतो की रिलॅक्स्ड वर्किंग आवर्स आहेत, लाईफ वर्क बॅलन्स आहे, त्यावेळेला आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये निवृत्ती वयाची अट नाही. आपल्याकडं निवृत्ती वयाची अट असल्यामुळे आपल्याला वर्किंग आवर्स ठरवावे लागतात. ही गोष्ट लक्षात घेऊ. ज्या वेळेला एका विशिष्ट पातळीपेक्षा जास्त काम येतं त्याला कोपअप करावं लागतं आणि खरोखरच आपण याची किती आरडाओरड करायची याला गणित आहेत की नाही. करोना नंतरच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जेव्हा वर्क फ्रॉम होम सुरू झालं त्याच्यानंतर आज आपल्या सगळ्यांची परिस्थिती अशी आहे की नाही की सकाळी 7-7:30 आपण लॉग इन होतो, रात्रीचे 10-10:30 झाले तरी सुद्धा आपल्याला लॉग आउट होता येत नाही. आपल्यापैकी अनेकांना आजही आपल्याला रविवारी मीटिंग वरती ऑनलाईन राहावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे की नाही. म्हणजे ह्या सगळ्याची जर गणितं मांडली तर गेली 2-2.5 वर्ष अनेक क्षेत्रांमधल्या अनेक कंपन्यातल्या अनेक माणसांचे आठवड्यातले वर्किंग आवर 90 पेक्षाही जास्त झाले असतील की नाही. म्हणजे लार्सन टुब्रोच्या अध्यक्षाची गडबड झाली असेल तर इतकीच आहे की तो मोकळेपणाने 90 असा आकडा म्हणला, इतरांनी म्हटलं नाही. मग त्याच्यावरनं किती गदारोळ उठवणार. बर, मुळातच आपल्याकडं लेबर लॉ किंवा वर्क कल्चर नावाची पद्धत नाही, ही वस्तुस्थिती आहे. युरोपमध्ये शुक्रवारी 5:15 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 9:15 पर्यंत कोणीही कोणालाही ऑफिसच्या कामासाठी त्रास देत नाही. असं कामाचं स्वरूप आपल्याकडे नव्हतं. माझ्या आधीच्या अनेक लेखांमध्ये, अनेक भाषणांमध्ये, अनेक माझ्या ऑनलाईन सत्रांमध्ये मी गमतीने अनेकदा म्हणलंय की आपला देश असा आहे की आपल्या देशात व्हायचं तर चेअरमन व्हावं नाही तर वॉचमन व्हावं, कारण या दोघांनाच ऑफिसमध्ये किती वाजता जायचं हे ठरवता येतं आणि ऑफिसातनं किती वाजता बाहेर पडायचं हे ठरवता येतं. या 90 तासाच्या घोषणेच्या आधी सुद्धा आपल्या सगळ्यांची ऑफिसात जायची वेळ नक्की होती, बाहेर यायची वेळ खरंच नक्की होती. मग त्या 90 तासाचं किती भांडवल आणि तेही नकारात्मक पद्धतीनं करायचं याचा विचार करायला हवा की नाही.
आज लार्सन टुब्रो ही कंपनी आपल्या देशामध्ये एका व्यावसायिक नीतिमत्तेचं, व्यावसायिक दर्जाचं एक प्रतीक मानलं जातं. लार्सन टुब्रोचं प्रॉडक्ट, लार्सन टुब्रोचं बिझनेस एथिक्स हा चर्चेचा नाही, अनुकरणाचा विषय आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर लार्सन टुब्रोची एक बातमी आपण सातत्याने वाचतोय की नाही, करोनाच्या आधीही वाचली, करोनाच्या काळातही वाचले आणि करोना नंतरच्या काळातही वाचतोय. एका आर्थिक नियतकालिकात आठवड्यात एकदा तरी बातमी येते की नाही की लार्सन टुब्रोकडे इतक्या हजारो कोटी रुपयांची ऑर्डर पेंडिंग आहे. मग आपण या 90 तास या घटनेकडे एका वेगळ्या नजरेनं का पाहायला तयार नाही की आज मितीला साधारणपणे काही हजार कोटी रुपये, की जी साधारणपणे 5 आकडी संख्या असते, अशी लार्सन टुब्रोकडे पेंडिंग ऑर्डर, हातात ऑर्डर आहे, माल सप्लाय करायचा आहे, अशी स्थिती आहे. आज त्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. एका विशिष्ट वेळेमध्ये ती गणित द्यावी लागतील, ती प्रॉडक्ट डिलिव्हरी द्यावी लागेल. मग त्या विशिष्ट वेळेत एवढं वाढीव काम पुरं करायचं तर नव्यानं एखादा कर्मचारी घेतला तर त्याला त्या तंत्राची, त्या ऑफिसची सवय होईस्तोवर असलेल्या मंडळींनी जास्त काम करावं असं म्हटलं पाहिजे की नाही. लार्सन टुब्रोमध्ये मुळातच कार्यरत आणि प्रभावी असलेल्या कामगार संघटना आणि इतर गोष्टींचा जर विचार केला तर लार्सन टुब्रोनी जर उद्या खरोखरच अशी 90 तासाची प्रक्रिया सुरू केली तर त्या प्रमाणामध्ये त्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार नाहीत असं काही त्यांनी जाहीर केलेलं नाही. ही कायमस्वरूपी योजना असेल अशातलाही भाग नाही. आणि जर वादासाठी मान्य करायचं झालं की ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल तर एखाद्या भारतात कार्यशील असलेल्या कंपनीला इतकी मोठी ऑर्डर आहे हे त्याचं गणित लक्षात घेतलं पाहिजे की नाही. गेली कित्येक दशक आपण इंजिनियर झालेल्या माणसाला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये पुरेसं काम नाही म्हणून तो MBA फायनान्स होतो, MBA मार्केटिंग होतो, MBA HR होतो. या प्रक्रियेत मूळ इंजिनिअरिंग काम करणारा, पुरेशा प्रमाणात पुरेशा तंत्रज्ञानाचा, पुरेशा कौशल्याचा इंजिनियरच नव्यानं मला मिळत नाही अशी परिस्थिती आलीये. असं या 90 तास कामाच्या विधानातून कुठंतरी सूचित होतं का याचा मी विचार करणार की नाही. न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून जेव्हा मला एका वेगवेगळ्या पद्धतीचे माझ्या मर्जीनुसार विषयांचं कॉम्बिनेशन घेता येत असेल आणि घेता येणार आहे तर त्याचे होणारे दीर्घकालीन परिणाम आत्ताच लक्षात घेऊन 90 तासाचं सुतोवाच केलं असेल का याचा विचार करू. यातलं सुतोवाच हा शब्द महत्वाचा आहे. ही सगळी चर्चा करण्याचं कारण असं की आपण नेहमी म्हणतो की मार्केट ऑलवेज डिस्काउंट्स द फ्युचर. भूतकाळाच्या भूतावरती वर्तमानाचा डोलारा उभारत असताना भविष्याची स्वप्न बघणं याला शेअर बाजार म्हणतात. मग असं जर असेल तर लार्सन टुब्रो ही कंपनी जी उत्कृष्ट मालासाठी अवलंबून आहे, जी कंपनी वेळचे वेळी आपल्या कंपनीच्या कारभारांचं रॅशनलायझेशन करत असते, वेगवेगळ्या विभागांचं कन्सॉलिडेशन करत असते, कोर बिझनेस नसलेल्या गोष्टी विकत असते, नव्यानं काही प्रकल्प सुरू करत असते, ग्रीन एनर्जी पासून ग्रीन एरिया पर्यंत ती काम करत असते. अशा वेळेला त्या कंपनीनं एका नवीन प्रकल्पाचं सुतोवाच अशा शब्दात केलंय असाही या विधानाचा अर्थ असू शकतो की नाही. मी लार्सन टुब्रोचा प्रवक्ता नाही, मी लार्सन टुब्रोचा वकीलही नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी लार्सन टुब्रोमध्ये अर्धा सेकंदही नोकरी केलेली नाही. पण लार्सन टुब्रोचा मी गेली 40 वर्ष तरी शेअर होल्डर आहे. मग असं जर असेल तर माझ्या ज्या कंपनीचा मी शेअर होल्डर आहे म्हणून मी खाल्ल्या मिठाला जागून हे विधान करत नाही, पण त्यामुळे ती कंपनी कशा पद्धतीनं काम करते याचा विचार करावा लागतो. आज बेसिक इंजिनिअरिंग क्षेत्रातली लार्सन टुब्रो हे भारतातलं झळाळतं उदाहरण आहे. हे आपण नाकारू शकतो का? जसं औद्योगिक क्षेत्रामध्ये टाटा समूह हा एका विशिष्ट नीतिमूल्यांसाठी आपण धरला जातो तसं लार्सन टुब्रो आज त्याच्या क्षेत्रामध्ये आहे की नाही. माझ्या देशाची अर्थव्यवस्था, त्याचा GDP वाढवायचा असेल तर मला मुळातच मोठ्या प्रमाणावरती माझी औद्योगिक क्रिया, माझी सेवात्मक प्रक्रिया ही वाढवायला लागणार असेल तर त्याला लागणारी मशिनरी लार्सन टुब्रो ही महत्वाची कंपनी निर्माण करते. एका विशिष्ट कालावधीत त्या मालाची निर्मिती करावी लागते
जवळ आपण जसं मराठीत म्हणतो की तवा तापलाय तोवर पोळ्या भाजून घ्यावा लागतात, असा या 90 तासाचा अर्थ आहे का? एका वाक्यात सांगायचं म्हणजे 90 तास हा चर्चा करायला चांगला विषय आहे, पण दीर्घकाळामध्ये त्याचा कॉर्पोरेट परफॉर्मन्सवरती होणारा परिणाम विचारात घेतला पाहिजे. आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय 90 तास. मनपूर्वक धन्यवाद.